मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे आपला मराठी चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मराठी यूट्यूबर गुरु। आणि आज या एका विषयावरती बोलणार आहोत की जो विषय आहे की व्हिडिओ अपलोड केल्यानंतर आपल्याला कोणते कामं करावे लागतात, जी कोणती 5 कामे आहेत की ते आपल्याला करणं गरजेचे आहे व्हिडिओ अपलोड केल्यानंतर। कारण आपण व्हिडिओ अपलोड केल्यानंतर आपल्या चॅनलवरती व्ह्यूज लवकर येत नाही किंवा 0 व्ह्यूज असतात, त्याचे काही कारण असतात मित्रांनो। ती जी कारण आहेत ती काय आहेत तर चला बघूया आजच्या या व्हिडिओमध्ये। सगळ्यात महत्त्वाचं, आपण व्हिडिओ अपलोड केल्यानंतर बघा सगळ्यात महत्त्वाचं काय करायचं आहे। तुम्ही टॉपिक लिहून ठेवलेले आहेत, 5 टॉपिक आहेत, जेणेकरून काही टॉपिक मिस होऊ नये त्याच्यासाठी त्या जे टॉपिक्स आहे ते मी तुम्हाला एक एक करून तुम्हाला सांगणार आहे। मतलब थोडक्यात काय की प्रॉपर एसईओ तुम्ही चेक करायचा आहे। पहिला पॉईंट आहे प्रॉपर एसईओ तुम्ही चेक करायचा आहे। आता सगळ्यात महत्त्वाचं एसईओ चेक करायचं म्हणजे काय, व्हिडिओ अपलोड झाला की काम आपलं संपत नाही। ओके, सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, टायटल, डिस्क्रिप्शन आणि टॅग आपला चेक करायचा आहे आपल्या व्हिडिओवरती की मेन कीवर्ड टायटलमध्ये आहे की नाही। सगळ्यात महत्त्वाचं जे कीवर्ड आपण टाकतो ते कीवर्ड्स आपल्या टायटलमध्ये आहे की नाही ते बघणं गरजेचं आहे। डिस्क्रिप्शनमध्ये 2-3 वेळा तो कीवर्ड जो आहे तो वापरला गेला की नाही ते बघायचं आहे। ओके, रिव्हेंट टॅग ॲड करा। त्याच्यानंतर हा व्हिडिओ असं जर केला आपण तर आपला जो व्हिडिओ आहे तो सर्चमध्ये जातो आणि त्याचा परिणाम हा चांगले व्ह्यूज यायला चालू होतो। कारण खूप लोक व्हिडिओ जो अपलोड करतात मित्रांनो, तर ते काय करतात की व्हिडिओ ज्यावेळेस अपलोड करतात त्यावेळेस टायटल हे टाकतात, त्याच्यानंतर डिस्क्रिप्शन आणि टॅग वापरतच नाही किंवा डिस्क्रिप्शन कोरं असतं काही काही व्हिडिओमध्ये किंवा टॅग त्यामध्ये दिसतच नाही। तर याचा परिणाम काय होतो, जे लोकांसमोर तो व्हिडिओ जाईल तेवढेच लोक बघू शकतात, परंतु असं केल्यानंतर आपला जो व्हिडिओ आहे तो सर्चिंगला जात नाही मित्रांनो। तर आता दुसरा पॉईंट आहे की थंबनेल असा करा, थंबनेलवर काहीतरी थोडे चेंजेस करा, इम्प्रूव्ह थंबनेल बनवा। इम्प्रूव्ह म्हणजे काय की कधी कधी अपलोड करताना थंबनेल परफेक्ट नसतो किंवा आपण थंबनेल पण टाकत नाही। काही काही भरपूर असे व्हिडिओ असतात की त्यांना थंबनेलच नसतो। जे आपल्या व्हिडिओमध्ये आहे त्याच्यातलंच यूट्यूब एखादा स्क्रीनशॉट असतो तो त्या याच्यावरती असतो किंवा जो थंबनेल व्यवस्थितरित्या नसतो। तर समजा आपण त्यावरती व्यवस्थितरित्या थंबनेल टाकला, इम्प्रेसिव्ह त्यावरती कीवर्ड वापरले, बोल्ड प्रकारचे कीवर्ड वापरले, त्याच्यानंतर कलर जो आहे थोडा ब्राईट वापरला, त्यानंतर आपण जो चेहरा वगैरे किंवा आपण आपला स्वतःचा चेहरा दाखवतो तो थोडासा इमोशन वगैरे असेल त्याच्यावरती किंवा थोडासा वेगळ्या पद्धतीने जे तुम्हाला अट्रॅक्टिव्ह वाटेल की जेणेकरून तुमच्या थंबनेलवरती लोकांनी बघितल्यानंतर लगेच क्लिक करायला पाहिजे। थोडक्यात काय, तुमचा जर थंबनेल व्यवस्थितरित्या आणि चांगला अट्रॅक्टिव्ह असेल तर तुमचा CTR वाढतो मित्रांनो, आणि CTR जर वाढला तर तुमच्या चॅनलवरती जास्तीत जास्त व्ह्यूज येण्यासाठी फायदा होऊ शकतो। ओके, त्याच्यानंतर एवढंच करून आपल्याला थांबायचं नाही। तर तिसरा पॉईंट काय आहे की तुम्ही जास्तीत जास्त तुमचा व्हिडिओ जो आहे तो शेअर करा मित्रांनो। कारण का, तर जास्तीत जास्त तुम्ही जर शेअर करू शकता, कुठे कुठे शेअर करू शकता, व्हॉट्सअप ग्रुपला शेअर करा, फेसबुकला शेअर करा किंवा टेलिग्रामला शेअर करा। हे जर केलं तर आपल्या चॅनलला बूस्ट मिळतो। थोडक्यात चॅनल आपण व्हिडिओ आपण लोड केल्यानंतर आपला चॅनल जर शेअर करतोय तर जे व्हॉट्सअप ग्रुप्स वगैरे असतात तिथे भरपूर लोक असतात की जेणेकरून आपण जो चॅनल किंवा लिंक त्याची जी शेअर केली असते तर लोकांना काहीतरी वाटतं, अरे याचं काय आहे नेमकी बघू शकतो आपण। म्हणजे ज्या लोकांना आपण त्यांना बघायचंही नसतं त्यावेळेस आपली लिंक ज्यावेळेस समोर जाते आपल्या व्हिडिओचे त्यावेळेस ते क्लिक करून बघत असतात। ओके, तर कदाचित असं पण होतं की त्यांना तो व्हिडिओ बघायचा असतो परंतु त्यांना तो व्हिडिओ मिळत नाही, परंतु समोर लिंक आल्यानंतर ते क्लिक करतात आणि व्यवस्थितरित्या तो व्हिडिओ बघितला जातो आणि अशा वेळेस भरपूर आपल्या त्या व्हिडिओला व्ह्यूज येण्यास मदत होते। आणि असं जर केलं तर तिथं बूस्ट होतो आपला व्हिडिओ आणि बूस्ट झाल्यानंतर यूट्यूब खूप लोकांपर्यंत तो पोहोचवण्यास मदत करते। तर अशा काही गोष्टी आहेत त्या आपण व्हिडिओ अपलोड केल्यानंतर मित्रांनो त्या करत चला। असं नाही की व्हिडिओ लोड करून दिला त्याच्याकडे बघायचंच नाही, आले तर आले व्ह्यूज, नाही तर नाही आले तर जाऊन द्या, असं करायचं नाही। कारण एखाद्या वेळेस असं होतं की बाय चान्स तो व्हिडिओ व्हायरल होतो, नाही तर कदाचित 90% होतच नाही, आपल्या व्हिडिओवरती व्ह्यूज येत नाही असं जर केलं नाही तर। ओके, त्याच्यानंतर आपल्या स्वतःच्या व्हिडिओला कॉमेंट्स आणि पिन करा। म्हणजे काय, थोडक्यात तुम्ही एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो ठीक आहे। कॉमेंट्स काय करायचे आपल्या स्वतःच्याच व्हिडिओवरती, तर त्याच्यावरती एक लिहायचे आहे कॉमेंट्स। काय लिहायची बघा,
तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट्स करा, असं तुम्ही तुमच्या व्हिडिओवरती टाकायचं आहे याच्यामध्ये कॉमेंट्समध्ये, की तिथे तुमचे जे तुम्ही जर लिहिलं तुम्हाला की हा व्हिडिओ कसा वाटला तर त्याच्यावरती कॉमेंट्स करा. तर थोडक्यात काय एंगेजमेंट वाढतो आणि अल्गोरिदमला सिग्नल मिळतो आणि त्यावेळेस सिग्नल मिळाल्यानंतर जास्तीत जास्त लोक एंगेज होऊ शकतात त्या एका शब्दामुळे, किंवा ज्यांना कॉमेंट्स पण करायचे नाही ते पण तुमचं ते वाचून कधी ते कॉमेंट्स करू शकतात. त्यांना चांगला वाटला किंवा खरा चांगला नाही वाटला तर ते टाकू शकतात. ओके, तर अशा काही गोष्टी आहेत त्या तुम्ही करायच्या आहेत. ओके, त्याच्यानंतर बघा ॲनालिटिक्स चेक करा. थोडक्यात काय, आपण ज्यावेळेस व्हिडिओ बनवतो त्यावेळेस आपण फक्त व्हिडिओ बघतो आणि फक्त व्ह्यूज किती येतात तेवढंच बघतो. तर असं नाही बघायचं. आपल्या व्हिडिओवरती यूट्यूब जे आहे, यूट्यूबच्या YT स्टुडिओमध्ये जाऊन बघा व्यवस्थितरित्या का आपण जो व्हिडिओ अपलोड केलेला आहे त्याच्यावरती एंगेजमेंट किती आलेलं आहे, किंवा त्याच्यावरती जे ॲनालिटिक्स आहे त्याचं चेक करायचं. आता ॲनालिटिक्स म्हणजे काय बघा, त्याचा CTR बघायचा आहे, वॉच टाईम बघायचा आहे, त्याच्यानंतर ऑडियन्स रिटेन्शन किती आहे ते बघायचं आहे. म्हणजे थोडक्यात आपल्याला काय त्या व्हिडिओवरती आपला परफॉर्मन्स कसा आहे तो आपल्याला कळतो मित्रांनो. ओके, तर त्याच्यावर आपल्याला हे पण कळतं की आपली चूक कुठं झाली आहे, आपल्याला कुठं चूक सुधारायला पाहिजे, की ऑडियन्स रिटेन्शन का नाही आहेत, किंवा वॉच टाईम का येत नाही, किंवा आपला CTR कमी का आहे. तर अशा काही गोष्टी आहे की त्या आपल्याला तिथं सुधारण्यास मदत होते आपण जर लगेच बघितलं तर. ओके मित्रांनो, आता शेवटची आणि बोनस टिप्स तुम्हाला सांगतो. बोनस टिप्स म्हणजे काय, थोडक्यात आपला व्हिडिओ अपलोड केल्यानंतर त्याच्यावरती एंड स्क्रीन टाकायला विसरू नका. एंड स्क्रीन म्हणजे काय, ज्यावेळेस तुमचा व्हिडिओ संपतो त्यानंतर तुमच्या व्हिडिओला बघा शेवट 2-4 असे व्हिडिओ तुमच्या स्क्रीनवरती दिसतात. तर ते दुसऱ्याचे व्हिडिओ न दिसता जर तुम्ही तुमच्या स्क्रीनला एंड स्क्रीन लावलं तर तुमचेच व्हिडिओ तुमचा व्हिडिओ संपल्यानंतर तुमच्या चॅनलवरती जे व्हिडिओ असतील ते तुम्हाला तिथं तुमच्या चॅनलच्या एंडला ते स्क्रीन शो होतील. आणि त्यावेळेस जर बाय चान्स व्ह्युअर्सला जर त्यांच्यातला एखादा व्हिडिओ आवडला तर व्ह्युअर्स त्याच्यावरती क्लिक करून परत तुमचाच व्हिडिओ बघू शकतो. म्हणून त्याच्यावरती एंड स्क्रीन टाकायला विसरू नका, की जेणेकरून तुमच्या चॅनलवरती व्ह्यूज पण वाढतील त्याच्यामुळे. ओके, त्याच्यानंतर कार्ड्स वापरा. त्यानंतर तुम्ही तुमचा जो चॅनल आहे तुमचा जो व्हिडिओ आहे तो प्लेलिस्टमध्ये टाका. नुसता तुम्ही व्हिडिओ बनवला तर तो तसाच ठेवू नका. प्लेलिस्ट बनवलेली असेल तर त्या तुमची जी प्लेलिस्ट आहे त्या प्लेलिस्टमध्ये तुम्ही तुमचा व्हिडिओ टाकत चला. कारण लोक कधी काय करतात, ती प्लेलिस्ट आहे ती ओपन करतात आणि ती प्लेलिस्ट ओपन केल्यानंतर जर तुमचा व्हिडिओ त्याच्यामध्ये असेल तर लोक क्लिक करू शकतात किंवा बघू शकतात. त्यामुळे तुमच्या चॅनलवरती व्ह्यूज वाढायचे चान्सेस असतात मित्रांनो. तर आज ह्या ज्या टिप्स आहेत त्या जर मी तुम्हाला पूर्ण टिप्स सांगितल्या आहेत, त्या टिप्स जर तुम्ही फॉलो केल्या तर 100% मित्रांनो तुमच्या व्हिडिओवरती आणि तुमच्या चॅनलवरती व्ह्यूज भरपूर येतील. तर तुम्ही एकदा ट्राय करून बघा. मी जे आज कामं सांगितले जे व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तुम्ही करायला पाहिजे तर बघा, एकदा करून बघा आणि मला रिप्लाय करा माझ्या या चॅनलवरती आणि कॉमेंट्स नक्की पाठवा, की जेणेकरून तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. जर व्यवस्थित वाटला असेल, चांगला वाटला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. कारण हा चॅनल जो आहे तुम्ही मराठीतनं वेगवेगळ्या पद्धतीच्या ज्या यूट्यूबबद्दल टिप्स आहेत त्या मी ह्या चॅनलमध्ये देत असतो मित्रांनो. तर प्लीज 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 सबस्क्राईब करून घ्या या चॅनलला आणि थांबतो या व्हिडिओमध्ये येथेच. थँक्यू सो मच. धन्यवाद.